परभणीमध्ये एका वृद्धाची फसवणूक केल्याची बातमी समोर आलेली आहे। पलीकडच्या गल्लीत चाकू लावून अंगठ्या काढून घेत आहे। तुम्ही तुमच्या हातातील अंगठ्या काढून घरी ठेवून द्या असं म्हणत वृद्धाजवळील अंगठ्या घेऊन त्या एका पुडीत बांधून परत दिल्या। वृद्धाने पुडी उघडून पाहिल्यावर अंगठ्यांऐवजी त्यामध्ये खडे दिसून आले। भामट्याने फसवणूक केल्याचं लक्षात आल्यावर वृद्धानं नवा मुंढा पोलिसात तक्रार दिलेली आहे। सखाराम बोबडे असं फिर्यादी यांचं नाव आहे। ते पंढरपूर येथून परभणीला आले। ऑटो पकडून वसमत रोडवरील शिवशक्ती बिल्डिंग जवळ उतरले। त्यानंतर शिवरामनगर येथील घराकडे जात असताना त्यांना दोन इसम भेटले। ह्या अनोळखी इसमांनी बोबडे यांना पलीकडच्या गल्लीत चाकू लावून अंगठ्या काढून घेत असल्याची माहिती दिली। त्यामुळे तुम्ही पण तुमच्या अंगठ्या काढून घरी ठेवून द्या असं म्हणाले। फिर्यादी आपल्या जवळील अंगठ्या काढत असताना एकाने त्यांच्या हातातील दोन अंगठ्या काढून कागदामध्ये पुडीमध्ये बांधल्या। थोड्या वेळाने सखाराम यांनी पुडी खोलून पाहिल्यावर त्यांना आतमध्ये अंगठ्यांऐवजी खडे दिसून आले। भामट्यांनी 71,630 रुपये किमतीच्या अंगठ्या लंपास करत त्यांची फसवणूक केलेली आहे। पुढचा तपास नवा मुंढा पोलीस करत आहेत।